महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज आपण आजच्या काळात धम्माची आवश्यकता या विषयावरती आजचं प्रवचन या ठिकाणी मी देणार आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या 5 लाख अनुयायांना बुद्धमय बनवलं आणि जे अनुयायी बुद्धमय झाले किंवा ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्यांच्यापुढे बाबासाहेबांनी अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावरती दिल्या. त्यातली पहिली जबाबदारी ही की बुद्ध धम्मामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ ही कधी होता कामा नये. बुद्ध धम्म हा अत्यंत स्फटिकासारखा स्पष्ट राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे कुणी बुद्ध धम्मामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा त्याच्यामध्ये घुसडवल्या आहेत त्या सर्व बाजूला काढून टाकण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी धम्म, अधम्म आणि सद्धम्म अशा 3 प्रकारे बुद्ध धम्माचं विश्लेषण केलं. धम्म सांगत असताना बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये शील, समाधी, प्रज्ञा, निर्वाण या अवस्था प्राप्त करणे म्हणजे धम्म आहे अशा पद्धतीने समजून सांगितलं. त्याचप्रमाणे अधम्म समजून सांगत असताना कोणत्याही ईश्वरावरती विश्वास ठेवणे, श्रद्धा ठेवणे आणि सर्व जग, या जगाची रचना ईश्वराने निर्माण केली आहे अशा पद्धतीने आपले मत बनवणे हा अधम्म आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आत्म्याचा किंवा आत्म्यावरती विश्वास आणि आत्म्याद्वारे होत असणारा पुनर्जन्म हा देखील अधम्म आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं. किंवा देवी देवतांचे चमत्कार, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा अशा गोष्टीमध्ये जे लोक अडकलेले आहेत त्या गोष्टीला चिकटून राहिल्यामुळे, त्यांच्याकडे नवी दृष्टी नसल्यामुळे ते लोक ज्या पद्धतीने ज्या मतांतरावरती विश्वास करतात तो देखील अधम्म आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि सद्धम्म सांगत असताना जिथे करुणा आणि मैत्री यापेक्षाही म्हणजे प्रज्ञा आणि करुणा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सद्धम्म सामावलेला आहे. सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले अनेक अडसर आपण दूर केले पाहिजे. आपलं कर्म जगाच्या नैतिकतेचा आधार आहे हे मानलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची मांडणी केली, सद्धम्माची मांडणी केली. आणि ही मांडणी केल्यानंतर आजच्या काळामध्ये धम्म का आवश्यक आहे, आजच्या काळामध्ये धम्माची इतकं का महत्त्व आहे हे आपण जाणून घेणे खूप आवश्यक आहे. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की अनेक लोक केवळ धम्माचं विश्लेषण करत राहतात. अनेक लोक केवळ धम्म काय आहे आणि काय नाही आहे हे सांगण्याच्या प्रयत्नामध्ये राहतात. आणि हे सांगत असताना आपण जर स्वतः त्याची अनुभूती घेत नसेल, कारण की आपण सांगत असलेली माहिती ही जोपर्यंत आपल्या अनुभूतीला येत नाही तोपर्यंत ती आपली प्रज्ञा अवस्था होत नाही. म्हणून आपली प्रज्ञा अवस्था आपल्याला निर्माण करायची असेल तर जी माहिती आपण इतरांना सांगतो त्या माहितीची अनुभूती ही आपल्याला होणे तितकंच महत्त्वपूर्ण आहे, तितकंच आवश्यक आहे. म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला बुद्ध धम्म आजच्या काळामध्ये समजणे खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट, आपण आपल्या भूतकाळातल्या घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, भूतकाळ जो आपल्या मनामध्ये साचलेला आहे त्या भूतकाळाला आपण विस्मरणामध्ये घेऊन जाणे खूप आवश्यक आहे. भूतकाळाची माहिती आपण ठेवणे आवश्यक आहे, पण भूतकाळाला घेऊनच जीवन जगणे मात्र चुकीचं आहे. भूतकाळ जे काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये रमण्यापेक्षा आजच्या वर्तमान क्षणामधला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, प्रत्येक विचार महत्त्वाचा आहे. आणि हा जो वर्तमान क्षण आहे या वर्तमान क्षणामध्ये येणे, या वर्तमान क्षणामध्ये जगणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून धम्म अनुभवत असताना वर्तमान क्षणाची जाणीव होणे खूप आवश्यक आहे. वर्तमान क्षण म्हणजे भूतकाळ सोडणे आणि नवीन गोष्टींचं स्वागत करणे यासाठी खूप आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत आपण नव्या गोष्टी, नवे विचार, नव्या संकल्पना, नवी धोरणं, नव दृष्टिकोन जोपर्यंत आपण स्वतःच्या अंगी बाळगत नाही तोपर्यंत आपला जो मेंदू आहे हा कार्यप्रवण होऊ शकत नाही. आपल्याला रोज रोज त्याच गोष्टी करायची सवय लागलेली आहे किंवा एका रूटीन लाईफमध्ये जी जगायची सवय लागलेली आहे किंवा नवीन कोणती गोष्ट न स्वीकारण्याची सवय लागलेली आहे, या सवयीमुळे
आपला मेंदू अकार्यक्षम होतो आणि अकार्यक्षम मेंदू जो असतो तो तणावाने ग्रस्त होतो. या अकार्यक्षम मेंदूमध्ये कोणतेही ज्या ग्रंथी आहेत त्या मेंदूतल्या त्या ॲक्टिवेट होत नाही आणि यामुळे माणसाला विविध प्रकारचे मानसिक आजार जडू शकतात. आणि म्हणून तोचपणा आपल्या जीवनातला आपण काढून टाकला पाहिजे. नव्या नव्या गोष्टी स्वीकारणं, नव्या नव्या गोष्टींचं संशोधन करणं, नवी नवी माहिती मेंदूला पुरवणं या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे आणि त्याचंही पालन आपण करणे खूप आवश्यक आहे. म्हणून नव्या गोष्टींचं स्वागत करणे, नव्या संकल्पना जोडणे, नव्या गोष्टी करणे, नवे चॅलेंजेस स्वीकारणे हे आपल्या मेंदूसाठी खूप आवश्यक आहे. आणि मेंदू आणि शरीर हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ज्याच्यावरती आपलं स्वास्थ्य अवलंबून आहे. शरीराचं स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर शरीराचं स्वास्थ्य आपल्याला नसेल आणि मानसिक स्वास्थ्य आपल्याला जर नसेल तर आपलं जीवन विस्कळीत झाल्यासारखं आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल मॅनेजमेंट यांनी एक निष्कर्ष काढला. तो निष्कर्ष या पद्धतीचा की माणसाच्या जवळजवळ 90% आजाराचं कारण हे माणूस जो मानसिकदृष्ट्या त्रस्त झालेला आहे किंवा मानसिक आजाराने ग्रस्त आहे हे मानसिकताच त्याचं खूप मोठं कारण आहे. आणि म्हणून जर 90% शारीरिक आजार हे आपल्याला आपल्या मानसिकतेमुळे होतात. म्हणून आपली मानसिकता ही अधिक चांगली बनवणे खूप आवश्यक आहे. आणि ही अधिक चांगली बनवण्यासाठी तणावमुक्त अशा पद्धतीचं जीवन जगण्यासाठी आपल्याला नव्या नव्या गोष्टी स्वीकारणे आणि भूतकाळातल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये न रमता भूतकाळातली माहिती जरूर ठेवणे परंतु त्याच्यातच न अडकता नव्या नव्या गोष्टींचा स्वीकार करणे, नव्या नव्या गोष्टींचा विचार करणे, नवे नवे विचार आणि संशोधन आपण वाचणे, ऐकणे या गोष्टी तितक्यात महत्त्वाच्या आहेत. तितकंच आपण क्रिएटिव्ह असणे खूप गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी धम्म ही संकल्पना आपण समजून घेणे खूप आवश्यक आहे. धम्म याचा अर्थ काय आहे? धम्म याचा अर्थ जी प्रकृती, जी अवस्था ही तुम्ही जी धारण केलेली आहे, तुमच्या मनाने, तुमच्या शरीराने जी धारण केलेली आहे त्या अवस्थेमध्ये जगण्याची क्रिया ही आपल्यामध्ये होणे खूप आवश्यक आहे. आणि तुमची कोणती अवस्था आहे? तुम्ही सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत सातत्याने शरीराने श्वास घेताय, सातत्याने आपल्या शरीरामध्ये रक्त विसरणाची क्रिया चाललेली आहे, सातत्याने शरीर जे आहे नव्या नव्या गोष्टी या शरीरामध्ये सातत्याने चाललेल्या आहेत. आणि या गोष्टी ज्या आपल्या शरीरामध्ये चाललेल्या आहेत या गोष्टींची कोणतीही जाणीव आपल्याला नाही. शरीराची जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही तोपर्यंत मनाची आपल्याला कोणतीही जाणीव होत नाही. शरीर आणि मन एकमेकावर अवलंबून आहे आणि या शरीर आणि मनाला जोडणारा एकमेव दुवा आहे तो म्हणजे श्वास. म्हणून धम्मामध्ये श्वासाला खूप महत्त्व आहे, श्वासाच्या जाणण्याच्या प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. आणि या प्रक्रियेतून तुमची जीवन पद्धती बदलू शकते. तुम्ही धम्म अशा गोष्टीमध्ये अधिक विकसित होऊ शकतात. ज्याला भगवान बुद्ध असं म्हणतात की धम्मम शरणम गच्छामी. याचा अर्थच हा आहे की या प्रकृतीला, या निसर्ग नियमाला मी जाणत आहे आणि जाणताना मी प्रत्येक क्षणाक्षणामध्ये जीवन जगत आहे, प्रत्येक प्रेझेंट मुवमेंटमध्ये जीवन जगत आहे. माझ्या जीवनामध्ये ना कोणता पास्ट मुवमेंट आहे, माझ्या जीवनामध्ये ना कोणता फ्युचर मुवमेंट आहे. प्रत्येक क्षण मुवमेंट टू मुवमेंट जीवन जगण्याची पद्धती म्हणजे धम्म आहे. म्हणून या धम्माची आपल्यामध्ये अधिक आणि अधिक विकासाची प्रक्रिया जर आपल्याला पार पाडायची असेल तर सर्वप्रथम आपण व्यवस्थित आपल्या जीवनामध्ये धम्म या संकल्पनेला राबवणे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे अनेक बदल होत आहेत म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये जर पाहिलं तर अनेक लोक जी आहेत ही सर्व लोक कशावरती अवलंबून आहे तर ही सर्व लोक ज्या गोष्टीवरती अवलंबून आहेत ती गोष्ट म्हणजे कोणती तर अनेक लोक मोबाईलचा वापर करतात. अनेक लोक अनेक प्रकारच्या ज्या टी व्हीवरती येणाऱ्या ॲडव्हर्टाईज आहेत किंवा मनोरंजनाची साधनं आहेत याच्यामध्ये अडकलेले असतात आणि सतत ऑनलाईन अनेक लोक असतात. यामुळे आपली जीवन पद्धती ही डिजिटल या स्वरूपाची झालेली आहे किंवा सोशल मीडिया ॲडिक्ट अशा पद्धतीची झालेली आहे. अशा जीवन पद्धतीला आपण योग्य प्रकारे समजणे खूप आवश्यक आहे. कारण की जर आपण तुलना जर करायची म्हटलं तर तुलनात्मक पद्धतीने जर आपण पाहिलं तर अश्मयुगातील लोक जे होते ते लोक जास्त वेळ शांत बसायचे. आजच्या काळातला प्रगतशील माणूस हा शांत नसतो. तो सतत कामात व्यस्त असतो, सतत कोणत्या तरी समस्येसाठी सतर्कतेने वागणारा असतो आणि तो त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या अनुभवत असतो, तो फील करत असतो. म्हणून अश्मयुगीन काळातील माणूस आणि आजच्या काळातील माणसामध्ये फरक आहे. आजचा माणूस हा अधिक व्यस्त झालेला आहे आणि आजचा माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे त्रस्त आहे. दुसरी गोष्ट अशी काही विशिष्ट घटकांमध्येच तणाव
हे अश्मयुगातील काळातल्या माणसाला यायचा. आजच्या काळामध्ये सतत ऑनलाईन जगणारी जी लोक आहेत, सतत फोनकडे बघणारी जी लोक आहेत, सतत नोटिफिकेशनकडे पाहणारी जी लोक आहेत, त्यांना याचा एक प्रकारे तणाव तयार होत असतो. जर एखादा व्यक्ती ऑनलाईन सतत असेल तर त्या ऑनलाईनमध्ये तो जे काही करतो त्याचं प्रत्युत्तर जर त्याला येत नसेल तर तो तणावग्रस्त होतो. तिसरी गोष्ट, अश्मयुगीन काळातील जो माणूस होता तो समस्या त्याच्या खऱ्या होत्या, त्याचा जीवन मरणाचा प्रश्न होता. आजच्या काळातील जो माणूस आहे तो माणूस कित्येक वेळेला फक्त फोनमध्ये मेसेजेस किंवा एखादा ईमेल देखील त्या माणसाला तणावग्रस्त बनवत असतो. म्हणजे पूर्वीच्या काळातला माणूस हा त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असायचा म्हणून तो तणावग्रस्त असायचा. परंतु आजच्या काळातला माणूस त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न नाहीये, त्याचा सत्यतेचा प्रश्न नाहीये, उलट तो अशा आर्टिफिशियल दुनियेमध्ये वावरतो आणि त्या गोष्टीचा त्याच्यामध्ये तणाव तयार झालेला असतो. अनेक मुलं, अनेक लोक अशा प्रकारच्या या सोशल मीडियावरती होणाऱ्या गोष्टीमुळे ते लोक तणावग्रस्त होतात, आत्महत्या करतात, अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होतात, त्रस्त होतात, अनेक प्रकारच्या स्कॅन्डलमध्ये ते लोक अडकून जातात. आणि म्हणून ही जी लोक आहे आजच्या काळातील, ज्याला आपण प्रगतशील लोक म्हणतो, ते प्रगतशील लोक आर्टिफिशियल अशा जगामध्ये वावरतात, त्यांना वास्तवतेची जाणीव नसते. म्हणजे समाजामध्ये जर आपण जर पाहिलं तर वास्तवतेची जाणीव नसणारे अनेक लोक आहेत आणि ते ह्या आर्टिफिशियल म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक किंवा यूट्यूब अशा गोष्टी, या सोशल मीडियावरती येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यालाच सत्य मानतात आणि त्याच्यातून तणाव तयार करत असतात. चौथी गोष्ट, खरंच समोर आलेल्या समस्येच्या वेळी कोर्टिसोल एन्ड्रोनायनल डोस शरीराला स्वस्थ करायचा. माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस खरंच तणाव येतो त्यावेळेस माणसाला त्याच्या मेंदूतील कोर्टिसोल एन्ड्रोनायनलचा जो डोस जो आहे, म्हणजे शरीरामध्ये अशी काही रासायनिक प्रक्रिया होते की ज्याच्यातून माणसाला लढण्याची ताकद आणि प्रत्येक समस्येला सामोरं जाण्याची ताकद तयार होत असते. ही ताकद ही या आजच्या काळामध्ये तयार होत नाही, कारण सततच्या व कमी प्रमाणात होणाऱ्या कोर्टिसोलच्या प्रभावामुळे शरीराला हानिकारक व भयानक आजारांना निमंत्रण द्यावं लागतं. भयानक असे आजार आपल्यामध्ये होतात आणि कोर्टिकलचं प्रमाण, अँड्रियोलचं प्रमाण हे आपल्या शरीरामध्ये कमी होतं आणि म्हणून त्याचा एक मोठा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून आजच्या काळातली माणसं आणि पूर्वीच्या काळातली माणसं यांच्यामध्ये फरक आहे. म्हणून आजच्या वास्तव समस्येला आपण समजणे खूप आवश्यक आहे. आजच्या ज्या सामाजिक समस्या आहेत त्या सामाजिक समस्या या फक्त जाती आणि अत्याचाराच्या राहिलेल्या नाही. आजच्या सामाजिक समस्येचं स्वरूप वेगळं आहे. आजच्या सामाजिक समस्या या जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये या अत्यंत ज्वलंत स्वरूपाच्या होत्या. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे ज्या अनेक प्रश्न होते की इथल्या अस्पृश्य वर्गाला वरती काढणे, जाती तिथून मुक्त करणे, त्यांना शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणं, त्यांना शिक्षण घ्यायला सतत प्रवृत्त करणे, प्रेरणा देणे, त्याचप्रमाणे इथल्या लोकांच्या जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना त्या त्या प्रकारच्या भाषणातून संदेश देणे, हे बाबासाहेबांच्या पुढे असणारे ते प्रश्न होते आणि त्या प्रश्नाला ते हाताळत चालले होते. आजच्या काळातला व्यक्ती हा सामाजिकदृष्ट्या बदललेला आहे. आजच्या काळातला जो व्यक्ती आहे त्याचे सामाजिक बदल कोणते आहेत की तो पूर्वीसारखा गावखेड्यामध्ये राहत नाही किंवा शहरामध्ये जरी तो राहिला असला तरी तो विस्कळीत स्वरूपामध्ये राहतो. तो अनेक समाजामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये जगत असतो आणि या सर्व लोकांमध्ये जगत असताना तो स्वतःला एक प्रोटेक्ट करण्यासाठी सातत्याने तो समाजाशी संपर्कात असतो. परंतु त्याच्यापुढे जे अनेक प्रश्न असतात ते काही आर्थिक प्रश्न असतात किंवा त्याच्यापुढे जे अनेक प्रश्न असतात ते राहण्याचे प्रश्न असतात. त्याच्यापुढे अनेक प्रश्न जे असतात ते त्याचं जीवन त्यांनी कसं व्यतीत करावं याचे प्रश्न असतात. म्हणजे असा एक समाज आहे जो अत्यंत गरीब आहे, जो आजही अनेक वस्त्यांमध्ये राहतो, झोपडपट्टीमध्ये राहतो आणि त्याच्यातले देखील सामाजिक बदल आपण जर लक्षात घेतले तर तो देखील हळूहळू सुधारलेला आहे, तो देखील हळूहळू सुधरत आहे आणि तो सुधरत असताना त्याच्यातली जी काही सामाजिकता आहे ती सामाजिकता कमी झालेली आहे. तो आज अनेक प्रकारे एकत्र येऊ शकतो, परंतु त्याच्या पुढले जे प्रश्न आहेत तो व्यक्तिगतरित्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु खूपच अन्य अत्याचार झाला तेव्हा त्याच वेळेस तो समाज, संघटन अशा गोष्टीकडे तो वळत असतो. आणि म्हणून हे जे सामाजिक बदल जे होतात आणि अत्यंत संघटनेमध्ये देखील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या संघटना या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारेवरती तयार होत असतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत असतो आणि असेच ग्रुप बनत जातात आणि हे असे वेगवेगळे ग्रुप बनल्यानंतर, वेगवेगळे संघटन तयार झाल्यानंतर माणसं जी आहेत ती माणसं या संघटनेमध्ये न राहता ती विस्कळीत होत जातात. त्यांच्यापुढे कोणतेही आदर्श नसतात, कोणतेही त्यांच्यापुढे आयडॉल नसतो आणि जीवन कसं जगावं, कुणाचा आदर्श घ्यावा, कशा पद्धतीने प्रेरणा घ्यावी
हे देखील त्यांच्यापुढे नसतं. म्हणून त्यांच्यापुढे अनेक भयानक समस्या ह्या निर्माण झालेल्या असतात. म्हणून सामाजिक बदल जे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे. एक कॉम्प्लेक्सिटी इन सोसायटी अशा पद्धतीची एक वातावरण निर्मिती ही आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. एक कलेक्टिव्ह समाज आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. असं समाज सेपरेट नसतो. कोणताही सेपरेट समाज असल्यामुळे या समाजामध्ये धम्म रुजवणे, धम्म वाढवण्याचं जे काम आहे ते करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु तितकंच ते जिकिरीचं पण आहे. कारण की एक समाज जो अत्यंत गरीब आहे, दुसरा समाज जो मध्यमवर्गीय आहे, या मध्यमवर्गीय समाजामध्ये आपण जर पाहिलं तर मध्यमवर्गीय समाजाच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांच्या मुलाबाळांच्या समस्या आहेत, त्यांच्या राहण्याच्या समस्या नाही आहेत, पण त्यांच्या मुलाबाळांच्या वेगळ्या आहेत. त्यांच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे स्वरूप वेगळे. त्यांना नोकरीतला अन्याय अत्याचार किंवा व्यवसायातला अन्याय अत्याचार असं सहन करावा लागतो. आणि त्याप्रमाणे तो व्यक्ती त्याच्याशी तोंड देता देता तो स्वतःचं जीवन जे आहे, स्वतःची उपजीविका चांगली करतो, मुलाबाळांची लग्न वगैरे व्यवस्थित लावून देतो. तो त्याच्या संसारामध्ये रममाण होतो. त्याच्याकडे कोणती सामाजिक जी बाजू जी असते ती फारच असते अशातला भाग नाही, ती अत्यंत कमी असते. तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये समाजामध्ये मिक्स होऊ शकतो. अशा लोकांचा जास्तीत जास्त समूह हा आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अशी लोक अनेक आहेत की जे लोक समाजामध्ये सहभागी होतात, परंतु समाजामधल्या काम करणाऱ्या लोकांना सातत्याने ते नावं ठेवतात किंवा त्यांची निंदा करतात. आणि यामुळे समाजामध्ये अत्यंत प्रमाणामध्ये धम्माची आवश्यकता ही भासली जाते. कारण की या ठिकाणी जे होणारे सामाजिक बदल आहे, हे सामाजिक बदलामुळे माणसं स्थिर होण्यासाठी धम्म आवश्यक आहे. केवळ धम्माच्या एका केंद्रभूत स्थितीमध्येच आपण सगळ्यांना एकत्रित करू शकतो. कारण की धम्म हा भारतापुरता मर्यादित नाही, धम्म हा जागतिक आहे. जरी तो आपण स्वीकारला असला आणि त्याचं पालन आपण करतो किंवा नाही करतो, हा प्रश्न प्रत्येकाला विचारला तर त्याची वेगवेगळ्या प्रकारची उत्तर आपल्याला पाहायला मिळते. कारण की धम्म जो आहे हा धम्म जागतिक दृष्टिकोनातून बहुसंख्याक आहे. तो जगामधला नंबर 2चा अशा पद्धतीने धर्म बनलेला आहे. परंतु आपण या धम्मामध्ये आपण आपलं योगदान किती देतो, आपण कशा पद्धतीने या धम्माचं आचरण करतो का नाही करतो, हे पाहणे तितकं महत्त्वाचं आहे. म्हणून अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर बुद्धांना हे आपल्या सर्व कार्यक्रमातून, आपल्या सर्व याच्यातून आपण बाजूला केलेलं आहे. ज्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारला त्यावेळेस बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचं महत्त्व अनेक स्तरातून समजून सांगितलं. त्याचं सामाजिक स्वरूप काय ते समजून सांगितलं. जसं बुद्ध धम्मामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाद नाही, कोणत्याही प्रकारची वर्णव्यवस्था नाही. बुद्ध धम्म स्त्री आणि पुरुष असा भेद करत नाही. स्त्रियांना बुद्ध धम्म कमी लेखत नाही. बुद्ध धम्म जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य देतो. प्रत्येक व्यक्ती बुद्ध बनू शकतो अशा पद्धतीचं स्वातंत्र्य देतो. त्याचप्रमाणे बुद्ध धम्मामध्ये प्रत्येक व्यक्तीला समाविष्ट होण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकात असणारी जी काही त्याची क्षमता आहे त्या क्षमतेचा विकास करण्याचा अधिकार आहे किंवा त्याची ॲबिलिटी ही उच्च दर्जावरती तो घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीने बुद्ध धम्म हा सामाजिक दृष्टिकोनातून परिपूर्ण आहे. आणि हा सामाजिक दृष्टिकोनातून परिपूर्ण हे बाबासाहेबांनी पटवून दिलं. राजकीय दृष्टिकोनातून परिपूर्ण कसं आहे तर लोकशाहीची जी तत्व आहेत ते बुद्ध धर्मामध्ये आहे. बुद्ध धर्माचं विनय पिटक हे लोकशाहीवरती आधारित आहे. बुद्ध धर्मामध्ये असणाऱ्या विनयाच्या ज्या गोष्टी आहेत त्या विनयाच्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रस्ताव, ठराव, विनंती, सूचना अशा पद्धतीने आज आपण जे काही भारतीय संविधानाच्या या पार्लमेंटमध्ये होणाऱ्या ज्या काही चर्चा पाहतो, डिबेट पाहतो, त्यातल्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहे, या सर्व पद्धती या प्राचीन बुद्ध धर्मामध्ये असणाऱ्या गणतंत्र पद्धतीतून आलेल्या आहेत. आणि ही गणतंत्र पद्धत इथली शाक्य लोकांची संघ पद्धत होती. आणि या पद्धतीचा वापर भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघासाठी देखील केलेला आहे. आणि म्हणून भिक्खू संघामध्ये एक वेगळ्या प्रकारचे ॲटिकेट्स, एक 75 स्तरीय धर्म, त्याचप्रमाणे भिक्षू संघाचं विनय पीठक हे अत्यंत संविधानिक आणि लोकशाही तत्वाला अनुरूप अशा पद्धतीने बनलेलं आहे. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये धम्माचं आचरण करण्यासाठी बाबासाहेबांनी त्याचं राजकीय महत्त्व स्पष्ट करत असताना विनय पिटकाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. आर्थिक महत्त्व स्पष्ट करत असताना बाबासाहेबांनी जी मांडणी केलेली आहे ही मांडणी आर्थिक स्तरावरती ज्यावेळेस रुपयाचा प्रश्न बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, या ग्रंथामध्ये ज्या अर्थशास्त्राचा बाबासाहेबांनी वापर केलेला आहे त्या प्रकारचं अर्थशास्त्र हे बुद्ध धम्माच्या तत्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या काळातले राजे लोक, त्या काळातले अनेक जे अर्थव्यवहार जे चालायचे ते अर्थव्यवहार चालत असताना जी करन्सीची व्यवस्था जी होती ती त्या काळाच्या अनुरूप जरी असली तरी देखील त्याच्यामध्ये नव्या नव्या स्वरूपाचे बदल हे पाहायला मिळत होते. सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपल्याला हा अनेक प्रकारचा बदल पाहायला मिळतो आणि भारताची करन्सी एकच आहे अशा पद्धतीने ती बनलेली दिसते. किंवा राजा
मिलिंद राजाच्या काळात ती एकच प्रकारची आहे अशी आपल्याला पाहायला मिळतं की याची जी नाणी आहे ही आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणजे त्यावेळेस म्हणजे दळणवळणाची पद्धती ही फार पूर्वी होती, परंतु सम्राट अशोकांच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर देखील अनेक राजलोकांचे या पद्धतीची नाणी असायची आणि त्या नाणीवरती त्यांची मुद्रा असायची आणि ते नाणं त्याचं मूल्य असायचं आणि त्या मूल्याच्या आधारे इथला आर्थिक व्यवहार चालायचा हे बाबासाहेबांनी दाखवून दिलेलं आहे. सम्राट अशोकाची अर्थपद्धती जी धम्म अनुरूप होती याचं दाखवून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आर्थिक काय ते देखील सांगितलेलं आहे, शैक्षणिक स्तर कसा असला पाहिजे ते देखील सांगितलेलं आहे की शिक्षण घेणे याचा अर्थ फक्त शिक्षणच घेणे याच्यातला भाग नाही. शिक्षण घेत असताना देखील व्यक्तीने वाचन करणे, इंग्रजीचा अभ्यास करणे, इथल्या सामाजिक ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, बाबी आहेत त्याला स्वीकारणे, आपल्या सहकाऱ्यांना आपण साथ देणे, आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपण त्यांचा दर्जा उंचावणे किंवा त्यांना आपण सतत मदत करणे, अशा पद्धतीने जर आपण आपला जर लोकव्यवहार जर ठेवला तर मात्र खूप मोठे बदल आपल्यामध्ये होऊ शकतात. आणि म्हणून भगवान बुद्धांचं जे महत्त्व आहे हे महत्त्व वेगवेगळ्या स्थितीमध्ये बाबासाहेबांनी समजून सांगितले. त्यांची जर भाषणं जर आपण वाचली तर त्या भाषणातून आपल्याला हे स्पष्ट होईल. त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक लोक जे आहेत आज टी व्ही, मोबाईल, मनोरंजन, DJ असे विविध मनोरंजनाचे स्तर आहेत. या मनोरंजनामध्ये इतकी लोक व्यस्त आहेत की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील लोक वाजवल्याशिवाय किंवा DJ वरती नाचल्याशिवाय लोक साजरी करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाची जयंती ही आपण नाचून साजरी करत असतो आणि नाचून साजरी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली जी अतिउच्च अशी विचारधारा आहे ती विचारधारा अंगीकारण्यापासून आपण दूर राहतो. म्हणून मनोरंजनामध्ये माणसाने असावं. मनोरंजन तीच लोक करतात की ज्यांना आपल्या जीवनामध्ये आनंद नसतो. मनोरंजन हा आनंदाचा एक भाग आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आनंद नाही, म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा आपण आनंद साजरा करण्यासाठी मनोरंजनाची साधनं वापरतो. परंतु आता मनोरंजनाचा इतका भडीमार झालेला आहे की लोक त्याच्यामध्येच व्यस्त झालेली आहे. लोक त्याच्या बाहेर पडायला तयार नाही, कारण की माणसाच्या जीवनामध्ये त्याची जी जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीमध्ये जर तो सतत प्रत्येक गोष्ट करत असताना तो जर व्यस्त फक्त आपल्या या TV-मध्ये किंवा मोबाईलमध्ये किंवा सोशल मीडियावरती जर जास्त असेल तर तो त्याच्या वास्तविक जीवनापासून दूर दूर जातो. कारण की प्रत्येक व्यक्ती जो आहे त्या प्रत्येक व्यक्तीला जर या पद्धतीने स्पर्धात्मक जगामध्ये म्हणजे अतिशय गतिमान अशा या जगामध्ये जर जगायचं असेल तर या जगामध्ये जगत असताना तो व्यक्ती कशासाठी जीवन जगत आहे, त्याचं जीवन जगण्याचं उद्दिष्ट काय हे पहिल्यांदा त्याला लक्षात आलं पाहिजे. कारण की बरेच लोक जे आहेत त्यांना आपल्या जीवनाचंच उद्दिष्ट लक्षात येत नाही. ते फक्त दिवसाचं रोजचं जीवनालाच जीवन म्हणतात, परंतु दिवसाचं रोजचं जीवन आहे ते जीवन नाही आहे. सकाळी उठणं, कामाला जाणं किंवा व्यवसाय करणं किंवा बाहेर पडणं किंवा फिरणं इतकंच जीवन मर्यादित नाही आहे. किंवा स्त्रियांनी देखील सकाळी उठणं, कामाला लागणं, घरातली कामं करणं किंवा बाहेर कामाला असेल तर कामाला जाणं, घरी येणं, सगळ्या गोष्टी एक रुटीन लाईफनुसार चाललेल्या आहे. या रुटीन लाईफला योग्य दिशा देण्याचं काम करणे खूप आवश्यक आहे आणि धम्म हे काम करू शकतो. आज धम्म या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे, कारण की धम्माचं उद्दिष्टच हे आहे की निब्बाण प्राप्ती. निब्बाण याचा अर्थ निर्वाण आणि निर्वाण प्राप्ती करणे म्हणजेच काय तर धम्म आहे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणून निब्बाणाच्या दिशेने आपली भूमिका काय, निब्बाणाच्या दिशेने आपलं जीवन कसं विकसित झालं पाहिजे. कारण की आपल्याला जर दीर्घ आयुष्य प्राप्त करायचं असेल तर आपण आपल्यातली जी सामाजिक बांधिलकी आहे त्या भावनेला अधिक आणि अधिक महत्त्व देणे खूप आवश्यक आहे. परंतु लोक सामाजिक बांधिलकीला जास्त महत्त्व देत नाही. या सामाजिक बांधिलकीच्या ऐवजी लोक निंदा, नालस्ती, एकमेकांविषयी द्वेष भावना पसरवणं, जरी लोक धम्म कार्य करत असतील तरी लोक एकमेकांची निंदा करण्यामध्ये अधिक आणि अधिक व्यग्र आहेत. लोक इतकी निंदा करतात इतरांची, जरी ते लोक धम्म कार्य करत असले, धम्म कार्य करत असताना देखील जास्तीत जास्त निंदा करणाऱ्या लोकांचा एक समाज, एक समुदाय तयार झालेला आहे. आणि दुसऱ्याच्या निंदेने आपल्याला असं वाटतं की आपण खूप चांगले आहोत, म्हणून दुसऱ्याची निंदा करता कामा नये. कारण निंदेच्या सोबत द्वेष जोडलेला असतो. निंदा म्हणजे फक्त निंदा नसते. ज्याप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतो की एखाद्या विषयी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही न विचारता ज्याप्रमाणे एखाद्या धान्यातून त्याचा ज्या पद्धतीने ते धान्य पाखडल्यानंतर त्यातून त्याचा जे काही
ऊस उडतो किंवा त्याच्यातून जे काही उडलं जातं, जी पावडर उडते, त्याप्रमाणे आपण एखाद्याची निंदा करत असताना त्याच्या अवगुणांविषयी आपण बोलत असतो. जरी ते गुण त्याच्याकडे असले तरी आपण ते अवगुण म्हणून ते सांगत असतो. म्हणून या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीने निंदा नाही केली पाहिजे, एकमेकांचा द्वेष नाही केला पाहिजे, एकमेकांविषयी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, एकमेकांना बंधू मित्र अशा पद्धतीने आपण एकमेकांस मदत केली पाहिजे. आणि अशी जर मदत करत असाल तर माणसाचं आयुष्य हे वाढतं, कमी नाही. निंदा करणाऱ्याचं, द्वेष भावना पसरवण्याचं आयुष्य वाढत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती म्हणजे समाजामध्ये जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांची निंदा न करणे, एकमेकांविषयी द्वेष भावना न पसरवणे, एकमेकांविषयी दोघांमध्ये भांडणं लागतील अशा पद्धतीचं वातावरण तयार न करणे किंवा ईर्षा न करणे ही भावना जोपासली पाहिजे, सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्यांनी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम ही खूप आवश्यक गोष्ट आहे, कारण की व्यायाम जर आपण करत नसतो म्हणजे माणसाचं जीवन या जीवनामध्ये त्याचं शारीरिक व्यायाम आणि मानसिक व्यायाम हे दोन्ही व्यायामाला खूप जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून सकाळी रोज चालणं किंवा एखाद्या गार्डनमध्ये काम करणं किंवा आपल्याकडे शेती असेल तर शेतीकडे जाणं, शेती पाहणे, शेतीत फिरणे किंवा निसर्ग पाहणे इतकं तरी आपण काम केलं पाहिजे. गाडीत न जाता चालत जाणे या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपली जी खाद्य पद्धती जी आहे त्या खाद्य पद्धतीमध्ये आपण व्यवस्थित आपलं भोजन केलं पाहिजे. जास्त मांसाहार आपण करता कामा नये किंवा आपल्याला जर भूक लागली असेल तर आपण फक्त 80% जेवण केलं पाहिजे. पोट भरेपर्यंत आपण जेवण करता कामा नये, कारण की त्याच्यातून देखील जितकं आपण जास्त भोजन करू तर ते पचण्यासाठी जी अतिरिक्त ऊर्जा लागते ती ऊर्जा लागणार नाही. 80% भोजनामुळे आपल्या शरीरातली ऊर्जा ही व्यवस्थित अन्न पचवू शकते. आणि म्हणून भगवान बुद्धांची शिकवण जर पाहिली तर याच पद्धतीची की बौद्ध भिक्षूंना त्यांनी दुपारच्या म्हणजे मध्यान्ह होण्याच्या वेळेस एकदाच भोजन करायला सांगितले. रात्रीचं भोजन बौद्ध भिक्षूंना करायला सांगितलं नाही. याचं कारण की अन्नपचनाची शक्ती वाढली जाते. व्यक्ती जो आहे तो व्यक्ती हा वर्तमान क्षणामध्ये जगतो, त्याच्या जीवनात कोणताही तणाव तयार होत नाही, त्याचं जीवन हे स्मृतिमान होतं, जाणीवयुक्त होतं किंवा माइंडफुलनेसने ते भरून जातं. कारण की त्याची प्रत्येक गोष्ट जी आहे ही जागरूकतेने होत जाते. परंतु जर तो जास्त भोजन केलेला असेल तर तो डलनेस फील करतो, झोप, तंद्रा, निद्रा ही त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे तो अकार्यक्षम बनत जातो. परंतु ज्याचं अन्न चांगलं पचलं जातं, जो आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने आहार घेतो, त्याला कोणत्याही आपल्या शरीरामध्ये वाढणारे जे ऑक्सिडेशन आहे या प्रक्रियेला त्याला आळा घालता येतो. अन्यथा त्याचं जेवणामुळे, खाद्य संस्कृतीमुळे त्याचं जीवन हे विस्कळीत होतं, तणावग्रस्त होतं आणि मग त्याच्या जीवनामध्ये मधुमेह होणे किंवा रक्तदाब वाढणे अशा प्रक्रियाही त्याच्यामध्ये होत जातात. म्हणून लोकांनी तणाव कमी करण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. म्हणजे आजचं हे व्यवस्थापन नाही, बुद्धांनी त्या काळातच सांगितलं की व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, आपलं जीवन कसं असलं पाहिजे. आपण रोज पहाटे सकाळी उठलं पाहिजे. पहाटे सकाळी उठून रोज आपण अंघोळ झाल्यानंतर म्हणजे अंघोळीच्या पूर्वी तर आपण थोडासा व्यायाम केला पाहिजे, परंतु अंघोळ झाल्यानंतर आपण मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. ध्यानामुळे सततता वाढते, ध्यानामुळे जागरूकता वाढते आणि जागरूकता जितकी तुमच्या शरीराला वाढते तर नव्या नव्या पेशींची आपल्या शरीरामध्ये निर्मिती होत राहते. आपण चिरतरुण राहू शकतो. आपल्या चेहऱ्यावरती अकाली म्हातारपण दिसत नाही. आपण योग्य पद्धतीने आपला चेहरा जो आहे तो बनत जातो किंवा आपलं शरीर बनत जातं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मनाची निर्मिती होते. म्हणून भगवान बुद्धांनी ध्यानाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. ध्यानाचं महत्त्व हे आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या पेशी आहेत त्या पेशीमध्ये नवनिर्मिती करणे किंवा ध्यानामुळे सतर्कता निर्माण होऊन आपण वर्तमान क्षणामध्ये जगल्यामुळे आपल्याला कोणताही तणाव जाणवत नाही आणि कोणताही तणाव न जाणवल्यामुळे आपलं शरीर अगदी परिपक्व होतं. आपल्या मेंदूमध्ये नव्या ज्या काही मेंदूच्या ज्या संरचना आपल्यामध्ये असतात त्या संरचनेमध्ये नव्या नव्या गोष्टी आपण करत जातो आणि त्या नव्या नव्या कल्पना आपल्याला सुचत जातात. आणि या प्रकारे आपल्या शरीरामध्ये व्यायाम, खाद्य, खेळ, कला याची जोपासना आपण करणं खूप आवश्यक आहे. कारण की धम्म या गोष्टी शिकवतो. धम्म माणसाला फक्त प्रवचन देण्यासाठी नाही, धम्म ह्या माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जर आपल्याला खऱ्याखुऱ्या अर्थाने जर जीवन आपलं बदलायचं असेल किंवा आजच्या काळामध्ये समाजामध्ये असणारी जी असंघटितपणा जो आहे हा जर संघटित करायचा असेल तर एकमेकांना आदर देणे हे खूप आवश्यक आहे. आणि हा आदर कशातून निर्माण होऊ शकतो? हा धम्माच्या द्वारे निर्माण होऊ शकतो. कारण की धम्मामध्ये आदराला महत्त्वाचं स्थान आहे.
की भगवान बुद्धांचा जो आशीर्वाद आहे तो या पद्धतीचा आहे. अभिवादनशीलस्य नित्यबद्धोपचायिनो चत्तारो धम्म वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलम्. जो अभिवादनशील आहे, जो आदर देतो, अभिवादनशीलस्य नित्यबद्धोपचायिनो, त्याच्यामध्ये नित्य हे धम्म वाढतात. नित्यबद्धोपचायिनो चत्तारो धम्म, 4 धम्म वाढतात. आयु म्हणजे आयुष्य, वन्न म्हणजे त्याचा अभा, आयु वन्न सुख बल, सुख आणि बल या गोष्टी त्याच्यामध्ये वाढवते. म्हणून धम्म जो आजच्या काळामध्ये आपण समजणे खूप आवश्यक आहे की 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांच्या काळामध्ये असणारी जी लोक होती, त्यांची जी जीवन पद्धती होती, त्यांच्या अनुषंगाने भगवान बुद्धांनी त्यांना प्रवचन दिलेले. आणि भगवान बुद्धाचं प्रत्येक प्रवचन किंवा धम्मदेसना ही त्यांच्या समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही व्यक्तिगत स्वरूपामध्ये आहे. ही काही सामाजिक स्वरूपामध्ये सगळ्यांना एक रूपाने सांगितलेली नाही. प्रत्येक व्यक्ती, जर भगवान बुद्धांच्या पुढे सारीपुत्त आहे तर सारीपुत्तांना सांगत असताना सारीपुत्तांची जितकी समज आहे त्या समजुतीच्या आधारेच भगवान बुद्ध त्याच्या संग बोलतात. भिक्षू आनंद यांना सांगत असताना आनंद भिक्षूंची जेवढी समज आहे तितकंच त्यांना ते बोलतात. महामोग्गलायन सारख्या भिक्षूंना सांगत असताना महामोग्गलायांची जेवढी समज आहे तेवढंच ते त्यांना सांगतात. उपाली सारख्या भिक्षूंना सांगत असताना उपाली यांची जेवढी समज आहे तेवढंच त्यांना सांगतात. महाकश्यप भिक्षूंना सांगत असताना जेवढी त्यांची समज आहे तेवढंच त्यांना सांगतात. म्हणजे भगवान बुद्धांचा आणि त्यांच्या भिक्षूंचा जो काही चर्चात्मक जो काही संदेश आहे हा संदेश त्यांना व्यक्तिगत त्यांच्या मानसिक अवस्थेनुसार सांगितलेला आहे. आणि तो संदेश सांगत असताना त्याची समज देखील सारीपुत्तांना, महामुग्गलांना किंवा महाकश्यप यांना त्याच पद्धतीने होत जाते. आणि म्हणून आपण ज्यावेळेस त्रयस्थ व्यक्ती त्या ठिकाणी असतो तर आपली समज ही आपल्या मनाप्रमाणे, आपल्या काळानुसार, आपण ज्या काळामध्ये जगतो, ज्या सर्कमटेन्सेसनुसार किंवा ज्या वातावरणामध्ये आपण राहतो त्यानुसार आपण त्याचा अर्थ करत असतो. परंतु वास्तविक त्याचे अर्थ वेगळे. वास्तविक भगवान बुद्धांच्या प्रत्येक गोष्टीचा जो अर्थ आहे हा एक तर ध्यानाशी संबंधित आहे, स्मृतिवान होण्याशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे माणसाला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करणाऱ्याशी तो संबंधित आहे. माणूस सर्व प्रकारच्या दुःखातून कसा मुक्त होतो याशी तो संबंधित आहे. कारण की अनेक लोक, आपण पाहतो की अनेक लोक भगवान बुद्धांच्या धम्माचा विपर्यास करत, भगवान बुद्धांच्या धम्माच्या संदर्भामध्ये कोणतंच आकलन नसताना अनेक लोक चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत. आणि ह्या चुकीच्या पद्धतीने सांगितल्यामुळे या समाजामध्ये एक मिसअंडरस्टँडिंगची प्रोसेस तयार झाली. या मिसअंडरस्टँडिंगमुळे लोकांना कोणतीच गोष्ट नीट व्यवस्थित कळत नाही. लोक जी आहेत ही संभ्रमित होतात, कन्फ्यूज होतात. म्हणून जे काही आपलं ज्ञान आहे, जी काही आपल्याला माहिती आहे, ही जोपर्यंत आपल्या अनुभूतीला येत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती प्रत्येक गोष्ट चुकीची ठरली जाते. कारण त्याच्यामध्ये कोणतीही प्रकारची प्रज्ञा अवस्था नसते, स्वयं ज्ञान नसतं. आणि जे स्वयं ज्ञान नाहीये ते माणसाला स्वयं प्रकाशित करू शकत नाही, ते परप्रकाशावरती अवलंबून राहतं. आणि बुद्धांचा संदेश काय आहे? स्वयंप्रकाशित व्हा. म्हणून स्वयंप्रकाशित होण्यासाठी आपलं जीवन जे आहे, जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, या जीवनामध्ये आपण ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या सकारात्मक गोष्टी करणे खूप आवश्यक आहे. जीवनाची जी नकारात्मक बाजू त्याच्याकडे पाहू नका, जीवनाची एक सकारात्मक बाजू त्याच्याकडे पहा. म्हणून एक गोष्ट मला आठवते की एक व्यक्ती, ज्या व्यक्तीकडे एक काम होतं, आपल्या मालकाला रोज तो पाणी भरण्याचं काम करायचा. म्हणजे पाणी भरायचा आणि मालकाच्या घरी नेऊन तो द्यायचा. आणि एक जो त्याच्याकडे माठ होता, म्हणजे काठीला त्याने 2 माठ बांधले होते की एका साईडला म्हणजे उजव्या साईडला एक माठ आणि डाव्या साईडला एक माठ. तर त्याच्या एका साईडचा जो माठ होता, मातीचा माठ होता, तो काही ठिकाणी तडे गेल्यामुळे तो झिरपत असे. आणि म्हणून एका माठाच्या साईडचं पाणी जास्त भरलं जायचं, परंतु दुसऱ्या साईडचं माठ त्याच्यातलं पाणी मात्र कमी यायचं. कारण नदीच्या ठिकाणून ज्या ठिकाणी ते पाणी घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी वेळ लागत असे. आणि ज्या पायवाटेने तो जायचा त्या पायवाटेने जात असताना ते सांडत जायचं पाणी. आणि म्हणून एका माठाने तो जास्त पाणी द्यायचा, परंतु एका माठामध्ये पाणी भरत नव्हतं, ते झिरपत जायचं. त्याचा मालक, त्या मालकाला तो बोलला की एका माठातूनच पूर्ण भरलेल्या माठात मी पाणी आणतो, परंतु दुसरा माठ त्याला तडे गेल्यामुळे पाणी मात्र झिरपलं जातं, त्यामुळे पूर्ण पाणी तुमच्याकडे देता येत नाही. आणि एक माठ तो खराब झाल्यामुळे तो
अगदी झिरपून गेल्यामुळे त्याच्यामध्ये फार कमी पाणी बसतं. परंतु त्याचा मालक त्याला असं म्हणतो, काही हरकत नाही, एका माठातून तू पाणी आणतो, ते पाणी माझ्यापर्यंत पोचतो. मला हे माहिती आहे की दुसऱ्या माठ हा तडे गेल्यामुळे फुटला आहे, परंतु फुटला असला तरी ते जे पाणी झिरपतं, त्या झिरपल्या पाण्यामुळे रोज तू या ठिकाणी पाणी घेऊन येतो. म्हणून त्या रस्त्याच्या कडेला झाडं उगवलेली आहेत, त्याच्यावरती त्या झाडांवरती फुलं आलेली आहेत, त्या फुलांवरती अनेक फुलपाखरं बसलेली आहेत. म्हणजे जे काही तू पाणी सांडत जरी असला तर त्या पाण्याचा सदुपयोग त्या ठिकाणी नवी झाडे येण्यामध्ये झालेली आहे. ज्यावेळेस मला हे समजलं की तू त्या ठिकाणून पाणी आणत असताना ते झिरपत येते, त्यावेळेस मी त्या ठिकाणी फुलांच्या बिया टाकल्या आणि त्यातून ही फुलांची निर्मिती झाली. आणि म्हणून फार सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी फुलं, झाडं त्या ठिकाणी उमलली आणि आज फार सुंदर वाटतं. मला असं वाटतं की मी वाळवंटातून जात नाही, तर एका चांगल्या प्रकारच्या फुलांच्या बगीचेमधून जात आहे असं मला वाटतं. म्हणून जीवनातली सकारात्मक बाजू जी आहे ती पाहणे खूप आवश्यक आहे. नकारात्मक बाजू जर तुम्ही पाहत बसलात तर तुम्हाला धम्म कळणार नाही. धम्म हा नेहमी सकारात्मक अवस्थेमध्ये. धम्म हा फक्त सांगण्यासाठी नाही, धम्म हा प्रॅक्टिकल अनुभूतीसाठी आहे. आणि प्रॅक्टिकल अनुभूती जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपलं जीवन हे निष्फळ वाळवंटासारखं आहे. फक्त दुसऱ्याशी चर्चा करणे किंवा दुसऱ्याला काही गोष्टी शिकवणे इतकंच धम्माचा अर्थ नाही. धम्म प्रत्यक्ष ही जीवनाची कला ही आपल्यामध्ये आत्मसात करणे खूप आवश्यक आहे. म्हणून आजच्या या स्पर्धात्मक आणि गतिमान अशा जीवनामध्ये धम्म खूप आवश्यक आहे. आजच्या आपल्या मुलांमध्ये, आजच्या आपल्या कुटुंबामध्ये प्रेम, मैत्री किंवा जी बांधिलकी आहे, ही बांधिलकी जपण्यासाठी धम्म आवश्यक आहे. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करण्यासाठी धम्म आवश्यक आहे. अन्यथा आपली पिढी ही वाया जाईल. आज बऱ्याच घरांमध्ये मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस असं पाहतो की अनेक जे आपल्या घरातील लहान मुलं आहेत, ही लहान मुलं मोबाईलवरती गेम खेळत असतात, मोबाईलवरती यूट्यूबवरती काही ना काही पाहत असतात, कार्टून पाहत असतात, टी व्ही पाहत असतात. त्या मुलांना या सगळ्या गोष्टी ते लहान वयातच आपण दिल्यामुळे त्या मुलांमध्ये अनेक प्रकारचे मानसिक आजार हे तयार होतात. या मानसिक आजाराचा परिणाम ती मुलं बोलत नाही. या मानसिक आजाराचा परिणाम त्या मुलांची वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजारांमध्ये रूपांतरण होते. मुलं लहानपणीच मानसिक आजारग्रस्त होतात. म्हणून आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे असेल तर मोबाईल किंवा टी व्ही अशा गोष्टीपासून त्यांना दूर ठेवा. पूर्वी ज्या पद्धतीने आपण मुलांना खेळवायचं, त्यांना मैदानी खेळ खेळायला सुचवायचं किंवा अंगणामध्ये मुलं खेळायची किंवा घरामध्ये मुलं खेळायची, अशा पद्धतीचे खेळ जे आहेत हे खेळ त्यांनी खेळले पाहिजे. त्यांनी मनसोक्त जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. त्यांनी जीवन जगायला शिकलं पाहिजे. आणि ही कला ही केवळ आपण देऊ शकतो. आणखीन की आपण देखील असं करत असतो की आपण एक काम करत असताना सतत मोबाईलवरती असतो, सतत टी व्हीवरती असतो. त्यामुळे आपल्यातली जी व्यस्तता आहे ती व्यस्तता देखील अत्यंत जास्त अशा प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण खूप व्यस्त झालेलो आहे. आणि या व्यस्त झालेल्या जीवनातून आपल्याला एका वेळी एकच काम केलं पाहिजे. एका वेळी 2 कामं केली तर पुन्हा आपल्याला देखील मानसिक आजार जडू शकतात. आणि म्हणून